आज आपण दही, इनो असेल, कंडेन्स मिल्क, त्याचबरोबर इसेन्स कशाचाही वापर न करता आज आपण हा परफेक्ट स्पॉन्ज केक बनवलेला आहे। फक्त 1 वाटी रव्यापासून तयार केलेला हा स्पॉन्ज केक अगदी अर्धा किलोपेक्षा जास्त भरलेला आहे आणि रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील भरपूर टिप्स आहेत आपण पाहत आहोत, कारण केक म्हटलं की मेजरमेंट परफेक्ट असेल ना तर केक अजिबात चुकत नाही। त्यामुळे साहित्य प्रमाण आपण चमच्याच्या साहाय्याने, वाटीच्या साहाय्याने पाहत आहोत। त्यामुळे तुम्ही घरातील कोणतीही 1 वाटी वापरून तुम्ही हा केक अगदी झटपट बनवून तयार करू शकता। बॅटर हाताने मिक्स करण्याची गरज नाही, मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मिक्स करत आहोत। त्याचबरोबर यामध्ये फ्लेवरसाठी आपण इसेन्सचा वापर न करता एक नॅचरल पद्धतीने यामध्ये फ्लेवर आणलेला आहे। त्याचबरोबर परफेक्ट रंगावर तयार झालेला आहे आणि खूप छान स्पॉन्जी जाळीदार हा केक या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे परफेक्ट तुमच्यासोबत शेअर केली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवशीच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि मी कोणती रेसिपी आज अपलोड केली हे तुम्हाला समजण्यास मदत होईल। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण परफेक्ट रवा केक तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे। रवा जाड घ्या, बारीक घ्या, तुम्ही कोणताही रवा या ठिकाणी यूज करू शकता। तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो रवा घ्या। फक्त एकाच वाटीचा वापर करून सर्व साहित्य मोजून घ्या। 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता रवा छान असा मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी या स्टेजला तुम्ही विलायची देखील यामध्ये दळून घेऊ शकता, परंतु मी नंतर ती सेपरेट कुटून घेणार आहे। हे पहा, रवाचं छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटं मिक्सर चालू बंद करत छान असा आपण हा रवा दळून घेतलेला आहे। हा रवा अगदी तुम्ही पाहू शकता अगदी बारीक पीठ तयार झालेला आहे। आता हा एका बाउलमध्ये, डिशमध्ये काढून घेऊन मी पिठी साखर तयार करणार आहे। त्यानंतर ती आपल्याला नंतर केव्हा यूज करायची ते मी सांगणारच आहे। त्यानंतर पाऊण वाटी एवढी फ्रेश दुधावरील साय घेतलेली आहे। आता या ठिकाणी दह्याचा वापर न करता फ्लेवर आणि मिल्की केक तयार व्हावा यासाठी आपण दुधाची साय यूज केलेली आहे। त्यानंतर पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी एवढं तेल घेतलेलं आहे। तेल कोणतंही तुम्ही रिफाईंड तेल यूज करू शकता। या ठिकाणी सांगितलेलं प्रत्येक प्रमाण तुम्हाला एवढंच वापरायचं आहे, तरच तुमचा केक परफेक्ट असा तयार होणार। अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकायचं। त्यानंतर अगदी अर्धी ते पाऊण वाटी एवढी साखर टाकायची। आता गोडच्या अंदाजानुसार तुम्ही साखरेचं मात्र प्रमाण अगदी थोडंसं एखादा चमचा कमी अधिक करू शकता, परंतु अर्धी ते पाऊण वाटी एवढ्या दरम्यानच तुम्हाला साखरेचा वापर करायचा आहे। आणि हे छान असं क्रीमी असं होईपर्यंत आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, अगदी त्यामधील जे साखरेची पावडर टाकलेली आहे ना ती देखील छान अशी विरघळली जाते आणि सर्व मिश्रण, सर्व बॅटर एकजीव देखील होतं। क्रीमी छान असं हे मिश्रण तयार होतं। अगदी साधारणतः 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। आपण हे व्यवस्थित असं मिक्सरला दळून घेतलेलं आहे। छान असं क्रीमी असं हे स्ट्रक्चर याला आलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये रवा टाकणार आहोत। जो रवा आपण मिक्सरला दळून घेतलेला आहे त्याचं जे पीठ होतं ते सर्व पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता या ठिकाणी सांगितलेलं प्रत्येक साहित्याचं मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे। सगळं अगदी परफेक्ट सांगितलं आहे। फ्लेवरसाठी व्हॅनिला एसेन्सचा वापर न करता विलायची आपण घेतलेली आहे, साल काढून घेतलेला आहे। हलकीशी आपण ती कुटून घेणार आहोत आणि ती आपण यामध्ये टाकणार आहोत। हवं तर तुम्ही रवा दळत असताना त्यामध्येच विलायची अगदी मिक्सरला बारीक करून घेतली तरीही चालणार आहे। ही विलायची पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या या केकला येणार आहे। त्यामुळे व्हॅनिला एसेन्स वगैरे मी काहीही न वापरता विलायची वापरलेली आहे। हे पुन्हा एकदा आपण मिक्सरला छान असं दळून घेतलेलं आहे। आता हे दळून घेत असताना आपण बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली काय हे पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण हे रेस्ट घेण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवलं। तोपर्यंत ज्या टीनमध्ये, ज्या डब्यामध्ये आपल्याला हा केक सेट करायचा त्या डब्याला छान असं ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे। त्यानंतर हलकंसं डस्ट करून घेणार आहोत। थोडासा मैदा टाकून आपण छान असं हे डस्ट करून घेणार आहोत, जेणेकरून जो केक आपला तयार होतो तो कुकरच्या पॅनच्या तळाशी चिटकत नाही यासाठी। पॅन आपला छान असा रेडी आहे। त्यानंतर आपण कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे। त्यानंतर यामध्ये सर्वात शेवटची स्टेप म्हणजे जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो सपाट चमचा एवढी बेकिंग पावडर टाकलेली आहे। हे पहा, जास्त भरून घ्यायचं नाही, अगदी सपाट एवढाच घ्यायचा। सपाट 1 चमचा
या ठिकाणी बेकिंग पावडर, तर अगदी पाव चमचा एवढा आपण हा बेकिंग सोडा वापरला. जास्त सोड्याचा वापर करू नका, पाव ते अर्धा चमचा एवढाच सोड्याचा वापर करा. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला छान असं तळून घ्यायचं आहे. हे पहा, अगदी जेवढं जास्त तळून घेता येईल ना तेवढं जास्त व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. या ठिकाणी छान असं सोडा यामध्ये मिक्स होणं, सोडा व्यवस्थित असा मिक्स झाला की बॅटर एकसारखं व्यवस्थित असं फुगतं. त्यासाठी छान असं आपण हे मिक्सरला 2 मिनिटासाठी दळून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी परफेक्ट अशी या ठिकाणी तयार झालेली आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. केकसाठी जी कन्सिस्टन्सी हवी असते ती अगदी परफेक्ट आलेली आहे. त्यामुळे आपण दूध, त्याचबरोबर साखर असेल, त्याचबरोबर दुधावरील साय, तेल, हे सांगितलेले सर्व जे मेजरमेंट आहे ना ते अगदी बरोबर असं सांगितलेलं आहे, परफेक्ट असं सांगितलेलं आहे. त्यानंतर हा जो टीन आहे तो छान असा आपण टॅप करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती, त्यावरील जे झाकण आहे ते काढून घेतलेलं आहे. खाली कढईच्या तळाशी आपण एक स्टँड ठेवलेला आहे, छिद्र असलेली झाकणी ठेवलेली आहे, त्यावर हा टीन ठेवणार आहोत. मंद आचेवर 30 मिनिटासाठी केक छान असा आपण हा शिजवून घेणार आहोत. त्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित असा हा केक आपल्याला 30 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवायचा आहे. 30 मिनिटानंतर आपण हा केक झाला की नाही ते चेक करणार आहोत. 30 मिनिटं झालेली आहे, केक आपला तयार झालेला आहे. केक थंड झाल्यानंतर त्याच्या साईडच्या कडा ज्या आहे ते पूर्णपणे मोकळ्या करायच्या. त्यानंतर हलकंसं टॅप करून आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. हे पहा, अगदी छान परफेक्ट असा आपला परफेक्ट रंगावर आणि छान स्पॉन्जी असा जाळीदार हा केक या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला हा कट करून दाखवते. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि तुम्हाला देखील सर्व माझ्या रेसिपीज पाहता येतील. हे पहा, छान असा जाळीदार आणि किती छान असा हाताने दाबत आहे एवढा स्पॉन्जी हा केक या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा केक एकदा नक्कीच बनवा आणि कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.